अरे दुसरा तिसरा कोणी असून या राघवानं तुला प्रभू रामचंद्र अगदी खरं आणि तूच मला आधार देतोयस तेव्हा तुझा मुक्ती येणं मध्ये मोक्ष मला लाभेल पण तेव्हा तू इकडे कसा काय यालाही तशातरीचं कारण आहे काय म्हणू तुम्ही यावेळी सुग्रीवाला मी अभिवचन जरी दिलं असेल तरी मी सुद्धा संकट आणि ते संकट कोणतं असेल तर लंकाधीश रावणानं माझ्या जानकीचं चौर्य करून पण दुर्दैव देवा माझी एकच इच्छा आहे अशी कोणती तुझी माझा पुत्र अंगद अधैर्याण आहे सध्या होईपर्यंत या राष्ट्राची धुरापुराच्या तरी हाती दे माझ्या प्रजाजनाचा योग्य तो सांभाळ व्हावा आणि योग्य वेळेला येतात माझा पुत्र अंगदाला राज्याभिषेक व्हावा हा प्रभू रामचंद्र तुला अभिवचन देते जे तुझ्या मुखातून शब्द निघाले त्या शब्दाची सत्यता पटवून दाखली दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी झटे अज्ञान असणारा अंगद योग्य वया देतात निश्चितच या तुझ्या किष्किंधा नगरीच्या सिंहासनावर मी त्याला बसवीन अशा तऱ्हेचं अभिवचन जगाच्या देवाला सुग्रीवाला सहाय्य केलं म्हणजे माझा गैरसमज झाला हे नक्की खरे तारेची मुक्तता का आणि सुग्रीव मला क्षमा का जय श्रीराम जय श्रीराम स्वामी काय अखेर संशयाला कारागृहात मला लुटण्याचा खर्च भेटला पण आज तुम्ही अपुण्यावर पडलात स्वामी आज मला सोडून गेलात नाही मी मला तुमच्याशिवाय नाटू शकत पापाला स्वीकार माझा मर्यादा काय झालं प्रत्येक स्त्रीला प्रिय काय असतं तर आपलं सौभाग्य आणि त्या सौभाग्यासाठी प्रत्येक स्त्री अहोरात्र झटत असते आज माझं सौभाग्य हिरावलंय या विश्वात नाही मला जगायचंय सगळे जाऊ दे माझा सारे मला समी जाता येणार नाही आणि याला कारण काय असेल तर यावेळी मी वारीला वचन नाही आज बा तुझा अंगद अजूनही लहान आहे त्याला कुठल्याही गोष्टीचं सर्व ज्ञान नाही त्याला लहानाचा मोठा करणं हे तुझं काम आहे आणि तोपर्यंत या सर्व किष्किंधेचा राज्य कारभार हा सुग्रीव सांभाळी या शंकात नाही आणि योग्य वेळा देतात या किष्किंधेच्या राजशासनावर मी त्या तुझ्या अंगताला बसवीन निश्चिंत राहा देवा जशी तुझी इच्छा तुझ्या शब्दाचा अनादर करणारे मी कोण आहे शब्दावर